बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकात प्रत्येक पक्षाची वेगळी समीकरणं दिसून येत आहेत। शिंदेंशी कुठेही युती होणार नाही याची काळजी घ्या असं उद्धव ठाकरेंनी धाराशिवच्या बैठकीत बजावलंय। त्यामुळे शिंदे सोडून इतर कोणत्याही पक्षाशी युतीला ठाकरेंची शिवसेना तयार आहे का असा सवाल उपस्थित होतोय। भाजप वगळता इतर पक्षांशी आघाडीला पवारांची राष्ट्रवादी तयार आहे। ठाकरे बंधू आणि महाविकास आघाडी मिळतं जुळतं घेण्याच्या प्रयत्नात आहेत, तर दुसरीकडे नाशिकच्या मनसे कार्यकर्त्यांची स्वबळावर लढण्याची मागणी आहे। भाजपनं नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांची नावं तयार ठेवल्याची माहिती आहे। रायगडमध्ये राष्ट्रवादीला शिंदेंची शिवसेना नकोय, भाजप चालेल अशी भूमिका आहे। तर राज्यामध्ये महायुती म्हणून एकत्र असलो तरी गरज असेल तिथे स्वबळावर लढा असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। रजत वशिष्ठ आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत। रजत, निवडणुका घोषित झाल्या आहेत, आता या निवडणुकांच्या प्रचाराला आणि राजकीय समीकरणांना नवीन रंग चढताना आपण पाहतोय। एकूण महाराष्ट्राचा विचार केला तर ज्या पक्षांचे प्रमुख नेते आहेत त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे आणि काय नवी समीकरणं महाराष्ट्रात उदयाला येतील या निवडणुकांच्या अनुषंगानं? प्रज्ञा, लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकांपेक्षाही जास्त रंजक आणि जास्त क्लिष्ट समीकरणं या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये समोर येऊ शकतात। जर आपण महाविकास आघाडीचा विचार केला तर वरवर जरी नेते म्हणत असले की ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे आणि त्यांना जास्तीत जास्त संधी देण्यासाठी आम्ही त्या पद्धतीने निवडणूक लढवणार आहोत, मात्र महाविकास आघाडीमध्ये राज ठाकरे यांची एंट्री होते की काय अशा पद्धतीची चिन्ह आहे। कारण मुंबई आणि जवळपासच्या क्षेत्रामध्ये दोन्ही ठाकरे बंधू एकत्रित निवडणूक लढवू इच्छितात आणि त्या अनुषंगाने काँग्रेसची त्या ठिकाणी कोंडी होत आहे। कारण राज ठाकरे यांची जी उत्तर भारतीयांसंदर्भातली भूमिका आहे त्यामुळे काँग्रेसला असं वाटतंय की राज ठाकरे जे आहे ते सोबत येऊ नये आणि त्यामुळे जरी खुल्या रीतीने काँग्रेसचे नेते बोलत नसते तरी बऱ्याच ठिकाणी असं होणार आहे की काँग्रेस ठाकरे बंधू एकत्रित लढत असताना त्या ठिकाणी सोबत यायला तयार होणार नाही। दुसऱ्या बाजूला स्थानिक पातळीवरचे जर समीकरण बघितले तर त्यामध्ये जसं नाशिकचा उल्लेख केला तर मनसेचे कार्यकर्ते जे आहेत ते स्वबळाची मागणी करतात, कारण मनसेची नाशिकमध्ये एक ताकद राहिलेली आहे। त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये समीकरण ज्या पद्धतीने होताना दिसतात त्यामध्ये असं दिसतंय की बरेचसे पक्ष जे आहेत ते बऱ्याच ठिकाणी जे आहेत ते वेगवेगळे लढतील। ठाकरे बंधू जे आहेत ते अनेक ठिकाणी एकत्रित लढताना दिसले तरी काँग्रेस त्यांच्या सोबत जाणार नाही। दुसऱ्या बाजूला महायुतीची जे समीकरण आपण पाहिली तर कुठेतरी महायुतीमध्ये जे पक्ष जे आहेत ते कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी स्वबळाची भाषा करीत असले तरी त्यामागे ते एक रणनीती आणि ती रणनीती म्हणजे महाविकास आघाडी खास करून उद्धव ठाकरे असतील किंवा काँग्रेस आहे यांना अडचणीत आणण्यासाठी जे डावपेच जे आहे ते भाजप जे आहे ते खेळताना आपल्याला दिसतंय। अनेक ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस, अजितदादांची जी राष्ट्रवादी काँग्रेस आहे त्यांना वेगळं लढवायचं, त्यांना स्वबळावर लढण्यासाठी प्रोत्साहित करायचं असा भाजपचा पडद्यामागून डाव आहे की काय असं दिसतंय। कारण अजित पवार आणि त्यांच्या पक्षाची तुलनेने एकनाथ शिंदे असतील किंवा भाजप असेल यांच्या तुलनेने कुठेतरी सेक्युलर इमेज आहे आणि त्यामुळे सेक्युलर मतं जे काही आहेत ते मतं जर अजित पवार यांच्या पक्षांना मिळालं तर त्या ठिकाणी काँग्रेसला किंवा महाविकास आघाडीच्या इतर पक्षांना नुकसान होईल असं भाजपच्या अनेक नेत्यांना वाटतंय। आणि दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदेचा पक्ष जर शिवसेना बरोबर आहे। जसं तुम्ही अगदी सुरुवातीलाच म्हणालात की या सगळ्या घडामोडींचा विचार केला, या सगळ्या समीकरणांचा विचार केला तर लोकसभा आणि विधानसभा या दोन्हीपेक्षा या आगामी निवडणुका जास्त इंटरेस्टिंग असणार आहेत, रंगतदार असणार आहेत। रजत, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पुणे दौऱ्यावरती आहेत। राज ठाकरे पुणे शहरातील शाखाध्यक्षांची आज